एच न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत। प्रतिनिधी शिरूर योगेश भोसले। आज आपण पुणे शहर या ठिकाणी आलेलो आहोत। तर आपलं येण्याचं कारण असं आहे की आपले भ्रष्टाचार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष बाबूराव क्षेत्र पाटील यांना भारतरत्न पुरस्कार भेटला, त्याबद्दल आपण त्यांचं खूप खूप म्हणजे नाही का धन्यवाद असं हे करतो। त्यांना आपण थोडंसं त्याबद्दल आपण जाणून घेऊया। सर नमस्कार। आज मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीमध्ये गेले 20 वर्षापासून काम करतो। सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक अडीअडचणीला तोंड द्यावे लागतो। कुठं काय झालं तरी त्या ठिकाणचे फोन आपल्याला येत असतात। आपल्याला फोन आल्यानंतर आपण त्या ठिकाणी धावत जातो। त्या ठिकाणचं कार्यकर्त्यांना काय झालं आहे का, लोकांना काय झालं आहे का, त्यांचा प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करतो। हे सर्व पाहून आज एका संस्थेचे संस्थापक अध्यक्षांनी आपल्याला बोलून घेतले होते। पण नेमकं काय झालं, 29 तारखेला आपलं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम असल्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही आहे। तरी मी गेलो नाही आहे। माझा जो भारतरत्न पुरस्कार आहे त्यांनी स्वतः माझ्या घरी आणून कालपोच केले मला। तर त्याबद्दल मी त्यांना क्षमा मागितली, कारण की इतका मोठा प्रशस्ती आपल्याला भेटत असताना आपण त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं। पण ॲक्च्युअली आपलं अखिल भारतीयाचं भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी असल्यामुळं मला जाता जमलं नाही। त्यामुळं मी नाही गेल्यामुळं ते स्वतः घरी आले, ते लोक संस्थापक अध्यक्ष वगैरे घरी येऊन मला ते सगळं प्रशस्तीपत्र आणि मग ट्रॉफी वगैरे देऊन सत्कार करून गेले। तर ह्या एवढं भारतरत्न पुरस्कार घ्यायचं म्हटलं तर खूप कष्ट करावे लागतो। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाला ज्या ज्या अडीअडचणी असतात त्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। संघटनेच्या नावाने आपण पुढे गेले पाहिजे। पोलीस प्रशासन असू दे, महानगरपालिका प्रशासन असू दे, सरकारी कुठल्याही सरकारचं काम असू दे, त्या ठिकाणी लोकांना काम करता आलं पाहिजे। लोकांनी 2 पैसे न करता 2 पैसे न देता त्यांची कामं झाली पाहिजे। असं आपण काम करत आलो तर आपल्याला हे सगळं कष्ट केलेलं एक फळ आपल्याला मिळतं आहे। म्हणून मी एवढं सांगतो, थांबतो। प्रतिनिधी योगेश भोसले, कॅमेरामॅन प्रकाश करडे।